नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 9वी आणि आपला विषय आहे गणित। गणितामधील आपलं जे 6वं प्रकरण आहे वर्तुळ, ते आज आपण अभ्यासणार आहोत। तर पहा मुलांनो, वर्तुळ या 6व्या प्रकरणामध्ये आपण हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासणार आहोत, त्याचा खेळ घेणार आहोत। तसेच आपण त्यावर परीक्षा देखील घेणार आहोत आणि काही प्रश्न उत्तरे जे आहेत त्यांचा देखील आपण सराव करणार आहोत आणि ते देखील आपण समजून घेणार आहोत। तर बघा मुलांनो, आपण 6वं प्रकरण वर्तुळ हे जे प्रकरण आहे यामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर या प्रकरणामध्ये बघा आपण वर्तुळ व त्याच्या जीवेचे जे गुणधर्म आहे, तर बघा मुलांनो, या प्रकरणामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर या पाठात आपण वर्तुळ व त्याच्या जीवेचे गुणधर्म तसेच अंतर्वर्तुळ आणि परिवर्तुळ इत्यादींचा आपण काय करणार आहोत, तर सखोल अभ्यास जो आहे तो या पाठामध्ये आपण करणार आहोत। तर पाहूया मुलांनो, या पाठामध्ये आपण वर्तुळ म्हणजे काय हे समजून घेणार आहोत। तर बिंदूच्या संचाच्या रूपात या वर्तुळाचे जे वर्णन आहे ते आपण करणार आहोत। प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूच्या संचाला काय म्हटलं जातं, तर वर्तुळ असे म्हटलं जातं। इथे आपण एक काय घेतलेलं आहे, तर वर्तुळ घेतलेलं आहे, त्याला सर्कल असे म्हणतात। एक केंद्रबिंदू आपण इथे काढलेला आहे। तर स्थिर बिंदूला वर्तुळाचे केंद्रबिंदू, या स्थिर केंद्राला काय म्हटलं जातं बघा, तर या स्थिर बिंदूला वर्तुळाचा केंद्रबिंदू किंवा वर्तुळ केंद्र म्हणजे सेंटर ऑफ सर्कल असं म्हटलं जातं। याला काय म्हटलं जातं, सेंटर ऑफ सर्कल म्हणजेच केंद्रबिंदू असं म्हटलं जातं। तर हे आपलं वर्तुळ जे आहे इथे आपण काढलेलं आहे। आणि आता वर्तुळासंबंधी काही माहिती जी आहे ते आणखी आपण घेणार आहोत। तर बघा, वर्तुळासंबंधी काही ज्या संज्ञा आहेत त्या आपण इथे अभ्यासणार आहोत। बघा, वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणतेही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हटलं जातं, तर वर्तुळाची त्रिज्या किंवा रेडियस असे म्हटलं जातं। वर्तुळ केंद्र आणि वर्तुळाचा कोणताही बिंदू यामधील अंतराला हे काय म्हटलं जातं, तर त्या वर्तुळाची त्रिज्या असं म्हटलं जातं। तर बघा, हे जे आहे हा आपला सर्कल आहे आणि यामध्ये जी इथे आपल्याला दाखवलेली आहे हे काय आहे, तर वर्तुळाची त्रिज्या आहे, जे आपण या वर्तुळामध्ये दाखवलेली आहे। यालाच काय म्हटलं जातं, वर्तुळाची त्रिज्या असं म्हटलं जातं। तसेच आपण इथे बघू शकतो की व्यास हे वर्तुळाचे सर्वात मोठे काय असते, जीवा असते। आपण इथपर्यंत जे केंद्रबिंदू पर्यंत काढलेले ते काय झाले आहे, जीवा झालेली आहे। आणि पूर्ण ही लाईन आपण इथपर्यंत कंप्लीट केलेली आहे, म्हणजे हा या वर्तुळाचा काय झालेला आहे, तर व्यास झालेला आहे। म्हणजे वर्तुळाचे जीवा आणि वर्तुळाचा व्यास हे तुम्हाला कळालेलं असेलच। आता एकरूप वर्तुळे म्हणजेच काय, तर त्रिज्या एकरूप वर्तुळे म्हणजेच काय आपण इथे अभ्यासणार आहोत। तर एकरूप वर्तुळे आता इथे आपण बघणार आहोत। तर एकरूप वर्तुळे म्हणजे काय की त्रिज्या समान। आता हे जे दोन आपल्याला काय दिसत आहे, इथे वर्तुळे दिसत आहेत, ते कसे आहेत, तर एकरूप अशी वर्तुळे ही आहेत। तर हिला म्हटलं जाते एकरूप वर्तुळे। मग एककेंद्री वर्तुळे काय आहेत, तर बघूया की एककेंद्री जी वर्तुळे आहेत ते आपण इथे पाहणार आहोत। तर बघा, याला काय म्हटलं जातं, तर एककेंद्री वर्तुळे म्हणजेच केंद्र एक व त्रिज्या भिन्न, यालाच काय म्हटलं जातं, तर एककेंद्री वर्तुळे असे म्हटले जाते, जे आपण या चित्राद्वारे पाहू शकतो। आता एकाच बिंदूतून छेदणारी जी वर्तुळे आहे ते आहे केंद्र भिन्न, त्रिज्या भिन्न व सामायिक बिंदू एकच। ह्या आपल्याला कशामधून दिसतात, की इथे जे आपण वर्तुळ काढलेले आहेत त्यामधून आपल्याला हे केंद्र भिन्न दिसून येत आहे। तसेच दोन बिंदू छेदणारी जी वर्तुळ आहे ती बघा, ही जी दोन आपल्याला इथे वर्तुळे दिसत आहे ते दोन भिन्न बिंदूमध्ये छेदताना आपल्याला इथे दिसत आहे। ते आहे केंद्र भिन्न, त्रिज्या भिन्न व सामायिक बिंदू किती असणार आहे, तर 2। मग आता वर्तुळाच्या जीवेचे जे गुणधर्म आहे ते आपण अभ्यासणार आहोत। तर बघूया, वर्तुळाच्या त्रिज्येचे जे गुणधर्म आहे म्हणजे जे प्रमेय आहे ते आपण इथे घेतलेलं आहे। मग आपण इथे पाहू शकतो की एक प्रमेय आपल्याला दिलेला आहे की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब म्हणजेच काय, तर जीवेला तो काय करतो, तर दुभागतो। म्हणजेच आपण इथे काय केलेलं आहे, एक वर्तुळ काढून घेतलेलं आहे, त्याच्यावरती जी जीवा आहे ती काढून घेतलेली आहे। आणि मग पक्षामध्ये काय दिलेलं आहे की ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख काय आहे, AB ही काय आहे, तर जीवा आहे। आणि केंद्रबिंदू कुठला आहे, तर O हा आहे। मग रेख OP हा लंब आहे जीवा AB वरती। मग साध्य काय करायचं आहे बघा, तर रेख AP एकरूप रेख BP हे आपल्याला साध्य करायचं आहे। म्हणून रेख OA व रेख
काय काढलेला आहे आपण, ओ बी हा आपण काढलेला आहे. मग त्रिकोण ओ पी ए, बघा ओ पी ए व त्रिकोण ओ पी बी मध्ये आपल्याला कोण ओ पी ए, कोण ओ पी ए व एकरूप त्रिकोण ओ पी बी हे रेख ओ पी लंबरूप जीवा ए बी वर काढलेला आहे. मग रेख ओ पी एकरूप काय येणार आहे, रेख ओ पी येणार आहे. हे काय आहे तर सामायिक भुजा आहेत. मग कर्ण ओ ए एकरूप कर्ण ओ बी हे एकच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मग त्रिकोण ओ पी ए एकरूप त्रिकोण काय असणार आहे, ओ पी बी म्हणजेच कर्णभुजा प्रमेय असणार आहे. तर रेख पी ए एकरूप रेख पी बी हे एकरूप त्रिकोणाचे काय आहे, संगत भुजा आहे. आता जे दुसरं प्रमेय आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. आणि बघा हे जे दुसरं प्रमेय आहे ते देखील आपण अभ्यासणार आहोत की वर्तुळाचं केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस काय असतो, लंब असतो. मग पक्ष काय आहे, ओ केंद्र असलेला. आता आपण इथे काय केलेलं आहे तर एक वर्तुळ काढलेलं आहे आणि त्या वर्तुळामध्ये ओ हा केंद्र आहे, ए बी ही त्याची जीवा आहे आणि लंब काय आहे तर ए बी या जीवेवर असणारा जो लंब आहे तो आहे ओ पी. मग जे ओ केंद्र असलेल्या पक्षामध्ये वर्तुळाची रेख ए बी ही काय असणार आहे, जीवा असणार आहे. मग जेव्हा ए बी हा पी बिंदूमध्ये काय करतो तर रेख ए पी बरोबर रेख पी बी आहे. मग रेख ओ पी वर लंब काय आहे, रेख ए बी. रेख ए ओ व रेख पी बी हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून रेख ओ ए एकरूप रेख काय ओ बी एकाच वर्तुळाच्या काय आहे त्रिज्या आहेत. रेख ओ पी एकरूप रेख काय आहे तर ओ पी आहे. हे काय आहे तर सामायिक भुजा आहे. मग रेख ए पी एकरूप रेख पी बी हे पक्ष आहे. मग त्रिकोण ए ओ पी एकरूप त्रिकोण बी ओ पी हे बाबा कसोटीनुसार आपण घेतलेलं आहे. मग कोण ए ओ पी ए व त्रिकोण ओ पी बी हे एकरूप त्रिकोणाचे काय आहेत तर संगत कोण आहे. हे देखील प्रमेय आपण इथे घेतलेलं आहे. आता बघा इथे आता कोण ओ पी ए अधिक कोण काय असणार आहे ओ पी बी 180 अंश रेषीय जोडीतील हे कोण आहेत. मग कोण ओ पी बी अधिक कोण ओ पी बी बरोबर किती 180 अंश. एक वरून आपण हे घेतलेलं आहे 2 कोण ओ पी बी बरोबर किती 180 अंश. मग ओ पी बी बरोबर किती आलेलं आहे तर 90 अंश आलेलं आहे. तर एक ओ पी लंब जीवा ए बी हे आपण सिद्ध केलेलं आहे. आता जे दुसरं उदाहरण आहे ते आपण घेतलेलं आहे की एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 8 सेंटीमीटर आहे. तर त्या जीवेचं वर्तुळ केंद्रापासूनचे जे अंतर आहे ते आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. तर बघा प्रथम दिलेली माहिती दर्शवणारी आकृती आपण काढलेली आहे. ही आहे आकृती. ओ काय आहे केंद्रबिंदू आहे या वर्तुळाचा. पी क्यू ही काय आहे तर जीवा आहे आणि पी क्यू या जीवेवरती ओ एम काय काढलेला आहे तर लंब काढून घेतलेला आहे. आता हे प्रमेयची उकल जी आहे ती बघा आपण अशी केलेली आहे की प्रथम दिलेली माहिती आपण ही याच्यामध्ये काढलेली आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जेव्हा पी क्यूची लांबी जी आहे ते 8 सेंटीमीटर आपण दाखवलेली आहे आणि रेख ओ एम लंब काय आहे तर जीवा पी क्यू. मग आपल्याला माहित आहे की जीवेवर काय टाकलेला लंब जीवेला काय करतो दुभागतो. म्हणून पी एम बरोबर एम क्यू बरोबर किती 4 सेंटीमीटर. मग वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर. ओ क्यू बरोबर 5 सेंटीमीटर हे आपल्याला दिलेले आहे. मग काटकोन त्रिकोण ओ एम क्यू मध्ये पायथागोरसच्या प्रमाणानुसार आता आपण घेऊया. म्हणून एम वर्ग अधिक एम क्यू वर्ग बरोबर किती ओ क्यू वर्ग. त्याच्या किमती ओ एम वर्ग अधिक 4 वर्ग अधिक बरोबर किती 5 वर्ग. एम वर्ग बरोबर 5चा वर्ग वजा 4चा वर्ग. मग 5चा वर्ग आहे 25 आणि जो 4चा वर्ग आहे तो आहे 16. 25 मधून आपण 16 मायनस केलेले आहे 9 उरलेले आहेत आणि 3 हा काय आहे तर 9चा वर्ग आहे. मग ओ एम बरोबर किती तर 3 आलेले आहेत. म्हणजेच वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर किती आहे 3 सेंटीमीटर आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 41 सेंटीमीटर आहे. वर्तुळाची जीवा पी क्यूची लांबी 80 सेंटीमीटर आहे. तर जीवा पी क्यूची केंद्रापासूनचे जे अंतर आहे ते काढायचं आहे. म्हणून इथे बघा आपण एक वर्तुळ काढून घेतलेलं आहे आणि या वर्तुळामध्ये ओ पी क्यू ही जीवा आहे आणि त्यावर काढलेलं ओ एम ही काय आहे तर लंब आहे. मग इथे आपण
ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे तर 41 सेंटीमीटर आहे, जी प्रश्नामध्ये दिलेली आहे. व जीवा पी क्यू किती आहे तर 80 सेंटीमीटर आहे. मग आपल्याला जी दिलेली माहिती आहे त्यावरून आपण हे वर्तुळ काढून घेतलेलं आहे. मग रेखा ओ एम हे जीवा पी क्यू वरती काय आहे लंब आहे. मग रेखा ओ एम लंबरूप जीवा काय आहे तर पी क्यू. मग आपल्याला माहित आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला जो लंब आहे तो काय करतो जीवेला दुभागतो. मग समीकरण 1 वरून पी एम बरोबर किती तर एम क्यू बरोबर 40. मग वर्तुळाची त्रिज्या किती आहे तर 41 सेंटीमीटर म्हणजे ओ क्यू बरोबर 41 सेंटीमीटर हे आपल्याला दिलेले आहे. मग त्रिकोण ओ एम क्यू मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण घेतलेला आहे ओ एम वर्ग अधिक एम क्यू वर्ग बरोबर किती तर ओ क्यू वर्ग. मग किमती ठेवल्या आपण त्याच्यामध्ये ओ एम वर्ग अधिक 40 वर्ग बरोबर किती 41 वर्ग. ओ एम वर्ग बरोबर 41 वर्ग वजा 40चा वर्ग. 41चं किती झालं 1681 वजा 40चं झालेलं आहे 1600. मग ओ एम वर्ग बरोबर किती तर 81 झालेलं आहे. मग ओ एम बरोबर किती 9981 म्हणून 9 सेंटीमीटर बरोबर काय आलेलं आहे ओ एम ची लांबी आलेली आहे. आता जे पुढचं उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या 2 जीवांना दुभागत असेल तर त्या जीवा परस्परांना समांतर असतात. त्यासाठी बघा आपण इथे काय केलेलं आहे एक आकृती जी आहे ते आपण काढून घेतलेली आहे की व्यास ए बी व्यास काय आहे ए बी सी डी आणि ई एफ ला काय करते दुभागते. हा आपल्याला दिलेला आहे. म्हणून ओ क्यू लंब काय आहे सी डी आणि ओ पी लंब काय आहे तर ई एफ हे आहे. मग कोण डी ओ तर बघा इथे आपल्याला कोण डी क्यू ओ बरोबर काय आहे तर ओ पी ई काय आहे ओ पी ई हा आहे. हा उत्क्रम कोण एकरूप समांतर आहे. मग जीवा याचे काय आहे तर सी डी ही जीवा आहे ती एकरूप जीवा ई एफ म्हणजे जीवा सी डी ही जीवा ई एफला कशी आहे तर समांतर आहे हे आपण सिद्ध केलेलं आहे. आणि जे पुढचं प्रमेय आपण घेतलेलं आहे बघा ते प्रमेय देखील आपण इथे जाणून घेणार आहोत. तर आपलं जे उदाहरण आहे आपलं जे प्रमेय आहे ते आपण घेतलेलं आहे की एकरूप जीवांचे जे गुणधर्म आहे ते आपण अभ्यासणार आहोत की एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समांतर अंतरावर असतात. पक्ष काय आहे की क्यू केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा काय आहे ए बी ही एकरूप जीवा काय असणार आहे तर सी डी असणार आहे सी डी. म्हणून ओ पी हा लंब कशावर काढलेला आहे ए बी वर आणि ओ क्यू लंब काढलेला आहे सी डी वर. मग साध्य काय करायचं आहे ओ पी बरोबर क्यू काय करायचं आहे तर ओ पी बरोबर क्यू हे आपल्याला साध्य करायचं आहे. मग रचना बघा रेख ओ ए रेख काय आहे की ओ ए व रेख ओ डी हे आपल्याला जोडायचे आहे. म्हणून सिद्धांत काय आहे ए बी बरोबर 1/2 ए बी डी क्यू बरोबर काय आहे 1/2 सी डी. वर्तुळ केंद्रातून जीवावर टाकलेला लंब जीवेला काय करतो तर दुभागतो. म्हणून ए बी बरोबर काय आलेला आहे सी डी हा पक्ष आहे. मग ए पी बरोबर काय येणार आहे तर ओ पी बरोबर येणार आहे डी क्यू हा आलेला आहे. मग रेख ए पी बरोबर एकरूप काय असणार आहे रेख डी क्यू हे समीकरण 1 आहे. समान लांबीचे रेषाखंड आहे म्हणून काटकोन त्रिकोण ए पी ओ आणि काटकोन त्रिकोण डी क्यू ओ मध्ये रेख ए पी एकरूप काय आहे तर कर्ण ओ डी. रेख ए पी एकरूप रेख आहे डी क्यू हे आपण 1 वरून घेतलेलं आहे. मग कर्ण काय आहे ओ ए. इथे आपण पाहू शकतो की कर्ण जो आहे तो आहे ओ ए. एकरूप कर्ण कुठला असणार आहे तर ओ डी हा एकरूप कर्ण जो आहे तो आहे. मग त्रिकोण ए पी ओ हा त्रिकोण डी क्यू ओ एकाच वर्तुळाचे काय आहे त्रिज्या आहे. म्हणून त्रिकोण ए पी ओ एकरूप त्रिकोण काय आहे डी क्यू ओ हे कर्णभुजा प्रमेय आहे. मग रेख ओ पी एकरूप रेख काय आहे ओ क्यू हे एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा आहे. म्हणून ओ पी बरोबर काय आलेलं आहे ओ क्यू म्हणजेच एकरूप रेषाखंडाचे ही काय आहे तर समान लांबी आहे. वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असते हे आपण सिद्ध केलेलं आहे. आता आपलं जे पुढील उदाहरण आहे बघा एका वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असते. नंतर उदाहरण आपल्याला त्यासाठी दिलेलं आहे की दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला बिंदू
ओ हा वर्तुळ केंद्रापासून ए बी बरोबर सी डी आहे. जर ओ पी बरोबर 4 सेंटीमीटर तर ओ क्यूची जी लांबी आहे ती काढायची आहे. मग दिलेल्या माहितीवरून आपण काय केलेलं आहे, इथे जे वर्तुळ आहे ते काढून घेतलेलं आहे. बघा, ए बी आणि सी डी ही जीवा आहे आणि तसेच ओ पीची जी लांबी आहे ती किती आहे, तर ओ पीची लांबी जी आहे ती आहे 4 सेंटीमीटर. मग ओ क्यूची लांबी आपल्याला काढायची आहे. तर बघा, ओ क्यूची जी लांबी आहे ती आपण इथे काढून घेतलेली आहे. तर इथे ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा काय आहे, ए बी. एकरूप जीवा काय असणार आहे, सी डी, जी आपल्याला दिलेली आहे. मग ओ पी लंबरूप काय आहे, तर ओ पी लंबरूप आहे ए बी आणि ओ क्यू लंबरूप काय असणार आहे, तर सी डी. मग ओ पी बरोबर किती दिलं आहे, 4 सेंटीमीटर. म्हणजे जीवा ए बी हे जे आहे ते ओ या वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर किती असणार आहे, 4 सेंटीमीटर. मग आपल्याला माहीत आहे की एकाच वर्तुळातील एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असते, म्हणून ओ क्यू बरोबर काय आलेलं आहे, तर 4 सेंटीमीटर आलेलं आहे. आपलं जे पुढचं उदाहरण आहे ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा, आपलं जे पुढचं उदाहरण आहे ते असं आहे की एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेमी लांबीच्या 2 जीवा आहेत. तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असतील हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर बघा, ते आपण इथे दिलेल्या वर्तुळानुसार काय केलेलं आहे, तर सिद्ध केलेलं आहे. मग इथे आपण काय केलेलं आहे, दिलेल्या माहितीवरून इथे जे वर्तुळ आहे ते आपण काढून घेतलेलं आहे. इथे 2 जीवा आलेले आहे. बघा, ए बी आणि सी डी ही जीवा आहे आणि त्यावर आलेले जे लंब आहे ते आहे ओ पी आणि ओ क्यू हा लंब आहे. मग इथे वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती 10 सेंटीमीटर आहे. मग जीवा ए बी बरोबर किती, 16 सेंटीमीटर बरोबर किती, जीवा सी डी. मग तर ओ पी बरोबर ओ क्यू हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मग जीवा ए बी बरोबर जीवा किती, सी डी, आपल्याला हे इथे दिलेलं आहे. मग कारण एकाच वर्तुळातील एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात, म्हणून बिंदू ए व बिंदू ओ जोडव. इथेच ए ओ काय झालेले आहे, वर्तुळाची त्रिज्या झालेली आहे. मग ए ओ बरोबर किती, 10 सेंटीमीटर. मग साहजिकच आहे ए बी बरोबर किती, 16 सेंटीमीटर आणि ए पी बरोबर किती, तर 8 सेंटीमीटर. तर बघा, 8 सेंटीमीटर आपण इथे घेतलेलं आहे. मग काटकोन त्रिकोण ए पी ओ मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार बघा, ओ ए वर्ग बरोबर किती आहे, ए पी वर्ग अधिक ओ पी वर्ग. मग 10चा वर्ग किमती टाकलेला आहे, 8चा वर्ग अधिक ओ पी वर्ग. ओ पी वर्ग बरोबर किती, 10 10 100 वजा 8 8 64. ए पी वर्ग बरोबर 10 मधून वजा 64 केले किती आलेले आहे, 36 आलेले आहे. मग दोन्ही बाजूला वर्गमूळ जे आहे ते घेतल्यानंतर ओ पी बरोबर 6 6 36 म्हणजे 6 सेंटीमीटर. मग ओ पी बरोबर ओ क्यू बरोबर किती आलेले आहेत, तर 6 सेंटीमीटर एवढे आलेले आहे. मग जेव्हा ओ पी आणि जेव्हा ओ क्यू ह्या वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहेत हे आपण सिद्ध केलेलं आहे. आता जे पुढचं उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की केंद्र सी असलेल्या वर्तुळाचा रेख पी एम आणि रेख पी एन ह्या एकरूप जीवा आहेत. तर किरण पी सी हा कोण एन पी एमचा दुभाजक आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. दिलेल्या माहितीवरून आपण इथे आकृती काढून घेतलेली आहे. केंद्र सी असलेल्या वर्तुळात इथे पी एम व पी एन ह्या एकरूप जीवा आहेत हे आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. म्हणून रेख सी पी व कोण एन पी एम चा दुभाजक आहे. म्हणजेच कोण सी पी एम बरोबर काय आहे, तर कोण सी पी एन हे दाखवायचे आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, बिंदू एम व बिंदू सी जोडूयात आणि तसेच बिंदू एन व बिंदू सी देखील आपण इथे जोडलेले आहेत. तर आता त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या वापरून आपल्याला त्रिकोण काय करायचं आहे, सी पी एम आणि त्रिकोण सी पी एन हे एकरूप आहेत हे आपल्याला दाखवायचे आहे. म्हणून त्रिकोण सी पी एम व त्रिकोण सी पी एन मध्ये आकृतीत दर्शवल्याप्रमाणे आपल्याला बाजू पी एम एकरूप बाजू पी एन हे एकरूप जीवा आहेत. मग बाजू सी एम एकरूप बाजू सी एन हे वर्तुळाच्या काय आहेत, त्रिज्या आहेत. म्हणून तसेच बाजू पी सी एकरूप बाजू पी सी हे काय आहे, सामायिक बाजू आहेत. तसेच वरील बाजूच्या एकरूपतेला काय म्हणतात, बाबा कसोटीनुसार हे आपण घेतलेलं आहे. म्हणून त्रिकोण सी पी एम एकरूप त्रिकोण सी पी एन. एकरूप त्रिकोणाचे हे काय आहेत, संगत कोण. म्हणजेच कोण सी पी एम एकरूप कोण काय झालेला आहे, सी पी एन. रेख पी सी हा
कोन PMPN चा कोन आहे दुभाजक आहे हे आपण सिद्ध केलेले आहे.